तोळा नाही, एक तोळा गेला आणि नंबर फक्त 4. कुठे चाललोय आपण? नाव साऊथ इंडियन कार्यक्रम आहे. गरबासारखंच आहे ना काहीतरी. आम्ही हा पहिल्यांदाच कार्यक्रम पाहायला चाललो आहे अमेरिकेमध्ये, जो एडिसन इथे आहे. जसं महाराष्ट्रात बोंडला, गुजरातमध्ये गरबा, तसं तेलुगू लोक हे बटुकम्मा हे साजरे करतात. आता आपण बघूया की नेमकं काय असतंय. एका हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता. माझी एक तेलुगू फ्रेंड आहे, तर तिने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं इथे. माझी मैत्रीण आणि तिच्या मुली मला दिसल्या फायनली, आणि पहिल्यांदा जाऊन आपण दर्शन घेऊया. बतुकम्मा हा सण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये साजरा केला जातो. तर इथले जे तेलुगू स्त्री आहेत त्या अतिशय उत्साहात साजरा करतात. बतुकम्मा याचा अर्थ आहे देवी आई पुन्हा जाग. तर अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा देवीने महिषासूर या राक्षसी युद्ध केलं होतं, युद्धानंतर ती झोपी गेली होती. तर देवीशिवाय हे जग अख्खं कसं चालेल, तर तिला जागवण्यासाठी हे 9 दिवस सण साजरा केला जातो. तर ह्या सणामध्ये देवीसाठी अशी पानांची, फुलांची जी सजावट केली जाते तुम्ही बघत असाल. तर गौरी मातेला आवाहन केलं जातं की सर्व स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला आरोग्य सुख लाभू दे, आणि असं हे फुलांची सजावट करून देवीला आवाहन करून त्याच्या भोवती ह्या सर्व स्त्रिया डान्स करतात. तर त्यांचाही डान्स हा वेगळा एक प्रकार, अंशिका त्यांना क्लॅप डान्स म्हणत होती. तर असे क्लॅप डान्स करतात, आणि थोड्या वेळाने मी पण माझ्या मैत्रिणीला जॉईन करेल. अंशिकाचं त्यांच्या स्पीडला मॅच करून त्यांच्यावर डान्स करते फायनली. आणि फायनली मी यांना दिसले इथे. इथे हे फक्त स्त्रिया इथे डान्स करत होत्या. पुरुष लोक कुणी डान्स करताना दिसलं नाही, आणि करतही नसतील कदाचित इथे.
गाण्याचा अर्थ काय होतं माहीत नाही. मी मध्ये मध्ये माझ्या मैत्रिणीला विचारत त्याचा अर्थ काय. फक्त त्यांच्या ठेक्यावरती ठेके धरत होते आणि छान वाटत होतं. ते वाईब वेगळं होतं. देवीचं ह्याच्यात डान्स करतो असं फिलिंग होतं. खूप छान वाटलं होतं मला. ह्या फ्लॉवर डेकोरेशन त्याची पण कॉम्पिटिशन होती. ज्यांचं डेकोरेशन छान असेल त्यांना प्राईज होतं. परत काही लकी ड्रॉ होते. सुरुवातीलाच आम्ही सर्वांनी फॉर्म भरले होते तिथे. आता रिझल्ट लागेल थोड्या वेळाने. आता मला मात्र भूक लागली होती त्यामुळे आता पेट पूजा चालू आहे आमची. खाली ब्लॅक सूटमध्ये जे आहेत ते ह्या फ्लॉवर डेकोरेशनला बघतायत. ते जज आहेत कदाचित. representing all Telugu community, mana Telugu organization. ఈ బాబు తనిష్క నుండి మనకు 3 గిఫ్ట్ వౌచర్స్ లక్కీ విన్నర్స్ ఉన్నారు. ఇప్పుడు 2 గ్రామ్ గోల్డ్ విన్నర్ నంబర్ ఈస్ 706212. 706212. Five, 1, 3, 2, 1, 3. Oh, Danshika, you missed one. एक number digit miss झाला. 2, 1, 3. Guys, Are you gonna be the next winner? Are you gonna be the next winner? I don't know. Yeah, we are thinking. What is your number? What is your number? What is your number? is 706518. Missed. Missed by 3 numbers again. 3 grams gold. Anshika. Anshika, go for picking that ticket. Alright guys, 5 grams gold winner is 706559. 706. No. Oh my god, I did 513. Oh my god, what? What is yours? What is yours? 10 तोळ्याचं सोनं गेलं माझं. 10 तोळे नाही, 1 तोळा. एक तोळा गेला. आणि नंबर फक्त 4 नी आणि 2 नी मिस झालं. नाही असंच आहे नशीब असं. जाता राहून आला लगेच गेलं. असंच का होतं आयुष्यामध्ये. देवी पाहू का बाई माझ्या तिकडे प्रार्थना कर. అమ్మవారు I mean means it's a 9 different right? Lakshmi, Saraswati, everything. 9 days, one day. Today is Lakshmi. Today is Lakshmi day. Yeah, Lakshmi day. फ्लॉवर डेकोरेशनचे हे विनर होते. त्यांना स्टेजवरती बोललं होतं आणि आमचे तिन्ही जे प्राईज होते की 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम एका नंबरनी आमचा नंबर गेला होता आणि फायनली आम्हाला काही भेटलं नव्हतं. आता इथे हे विसर्जनाचा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच बघत होतो. तर हे जे फ्लॉवर डेकोरेशन आहे त्याचंही विसर्जन केलं जातं. जसं आपल्या इथे महाराष्ट्रात आपण घट बसवतो, घटाचं विसर्जन करतो, तसे यांचं हे फ्लॉवरचं सुद्धा देवीचं विसर्जन केलं जातं.
प्रत्येक राज्याची पद्धत वेगवेगळी असते. तर साऊथ इंडियन स्त्रियांचं मला ही गोष्ट छान वाटली, सिम्प्लिसिटी होती. परत जो हाफसरी पॅटर्न ह्या ज्या बायका घालतात किंवा जो घागरा ज्या मुली छोट्या मुली घालत होत्या त्यांचा पॅटर्नही अतिशय सुंदर वाटत होता आणि छान वाटत होतं हे सर्व बघायला. Who got the sari? Your mom got sari. You didn't got the sari? इंडियात जाऊन घेईल मी खूप सारी साडी. Come, show me what you got. Mysore silk. Yes, it looks like Mysore Pak. लहान मुलं आपल्याला फॉलो करतात हे अंशिकाच्या ॲक्शनवरून तुम्हाला समजलं असेल. इथून निघाल्यानंतर एक छोटंसं पार्क होतं खेळायला अंशिकासाठी, तिथे गेलो होतो आणि एक सुंदर असं एक तलाव होता तिथे काही फोटो सेशन केलं आम्ही. लेक मध्ये आपण पुढे चाललो आहे श्री साई बालाजी मंदिर, जे एडिसनमधले आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. अजून या मंदिराचं विशेष म्हणजे 25 फुटी हनुमानाची एक मूर्ती आहे, जिथे इथला लेझर शो अतिशय फेमस आहे. पण बघूया आपल्याला पाहायला भेटतोय का. प्रत्येक मंगळवारी, शनिवारी, रविवारी रात्री 8:30 वाजता हा शो असतो. साधारणतः 20 मिनिटाचा असतो. आवाहयामि नवरत्नस्थापित सिंहासनं समर्पयामि. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. मुखे आचमनीयं समर्पयामि. शिरसि स्नपयामि. श्रीमहागणाधिपतये नमः. निरन्तरायं निजबोधबीजं क्षेमङ्गलं सन्ततसौख्यहितं प्रयातिसिद्धौ गणनाथ तत्त्वम् इमां विद्यां ब्रह्मगौरी महेशादिसुधोस्तां समर्पयामि. धूमकेतवे नमः. ओम गं गणाध्यक्षाय नमः. ओम गं फालचंद्राय नमः. ओम गं गजाननाय नमः. ओम गं गणाय नमः. ओम यशस्करं बलवन्तं बृहद्वन्तं विपरादादित्यत्वभूवा संगीते मनायाश्वपतं नराणां समङ्गल्यं ओसततं दीर्घमायुः. तस्मै सप्तमगो होतः प्रत्यशनात् स सप्तहोतो भवत् सप्तहोतो हवैनामि. पूजा झाल्यानंतर आलो आहे आम्ही इथल्या कॅफेटेरियामध्ये. अतिशय छान आहे. सगळं साऊथ इंडियन फूडपासून बरेच गोष्टी भेटून जातात. आणि त्या दिवशी विशेष म्हणजे माझा वाढदिवस होता. वाढदिवसाचा माझा पूर्ण दिवस अतिशय छान गेला होता. मंदिरात मी साजरा करत होते, ह्याचा मला विशेष आनंद होता. 8:30 वाजता सर्वजण इथे लेझर शो पाहण्यासाठी जमले होते. बट नंतर त्यांनी सांगितलं की हा नवरात्रीचा कार्यक्रम आणि पूजावरती चालू असल्यामुळे आज शो कॅन्सल झाला होता. पण ठीक आहे, असो. परत हा शो पाहण्याचं परत कधी संधी आली तर नक्की आम्ही परत जाऊ आणि नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही दाखवू. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मी आशा करते. पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, खुश रहा. खूप सारे धन्यवाद.